या डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता बनण्यासाठी बघितलेल्या इंडिया 2020 या स्वप्नाच्या दिशेनं एक एक पाऊल टाकण्याच्या दृष्टीनं सध्या जोरदार प्रयत्न केले जात आहेत। अर्थनीती, व्यापार नीती आणि कर नीती या कुठल्याही देशासाठी विकासाच्या दृष्टीनं एकमेकांसाठी पूरक ठरणाऱ्या बाबी समजल्या जातात। भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी मोठी ग्राहक पेठ अशी जागतिक बाजारपेठेत असणारी ओळख खुल्या आर्थिक धोरणानंतर अधिक गतिमान होत असताना आपण पाहतोय। जागतिक बाजारपेठेत निर्यातीचं मूल्य भारतीय उत्पादनांनी वाढवल्यानं अर्थकारणाला त्याची मोठी जोड मिळाली आहे। भारतात असणारे कायदे ब्रिटिश काळापासून सुरू आहेत, त्यात वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल करण्याची गरज आहे। स्वतःचे कायदे करून जगात अनेक देशांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत विकास साधल्याची उदाहरणं आहेत। लोकशाही असणाऱ्या देशात असे कायदे करण्यासाठी राजकीय पाठबळाची गरज सातत्यानं जाणवते। सामान्य लोकांच्या नावानं मग भरपूर राजकारण करण्याचे प्रकार भारतात नवे नाहीत। लोकशाहीची मूल्य जपत चर्चेच्या अनेक फैरी झाडत मंजूर होणारं एखादं विधेयक देशासाठी विकासाची नवी वाट ठरू शकतं। नुकतंच मंजूर झालेलं जीएसटी विधेयक हे त्यापैकीच एक। गेल्या 15 वर्षांपासून रखडलेलं जीएसटी विधेयक मंजूर झाल्यामुळं अर्थव्यवस्थेला बळकटी येणार असल्याचं सांगितलं जात असलं तरीही एक देश एक कर या नव्या जागतिक तत्वप्रणालीनुसार भारत आता ओळखला जाणार आहे। जीएसटी विधेयक मंजूर झाल्यामुळं आता नवा कायदा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झालाय। जीएसटी परिषद स्थापन करून ही कर प्रणाली अधिकाधिक सुसूटीत कशी करता येईल हे आता ठरवलं जाणार आहे। जीएसटी मुळे अर्थव्यवस्थेची व्याप्ती वाढून ती 2 निखर्व मूल्यांपर्यंत जाणार आहे। शिवाय 1.3 अब्ज ग्राहक एकत्र एका बाजारात रूपांतरित होणार आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर देशातल्या या प्रगत राज्यात ब्रिटिशकालीन अनेक किचकट कायदे कर संकलनात अडचणीचे ठरायचे। आता जीएसटी मुळे डबल टॅक्सेशनच्या समस्येतून सुटका होणार आहे। मुळामध्ये करदाता ते शासन अशा या थेट 2 प्रवाहामध्ये ही कर प्रणाली राहणार आहे आणि सरकारचा मूळ उद्देश आहे की भ्रष्टाचार जे भारतामध्ये जे लोण भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीमध्ये पसरलेला आहे त्यावर अंकुश आणण्यासाठी या जीएसटीचा अतिशय खुबीने वापर केला जाण्याची शक्यता आहे। भारत विकसनशील देश असला तरी ज्या विकसित देशांनी जगभरामध्ये आज जीएसटी लागू केलेला आहे त्याच्यासमोर भारताचं हे जीएसटी लागू करणं हे एक मोठं आव्हान समजलं जात आहे। विकसनशील देश असून सुद्धा भारत आज जीएसटी लागू करू पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाची ही एक मोठी नांदी समजली जात आहे। जीएसटी बाबत काँग्रेस आणि भाजप या 2 मोठ्या राजकीय पक्षात मतैक्य झालं ही सामान्य करदात्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। कारण आपल्याकडे टॅक्स किती लागतो हे न उलगडणारं कोडं समजलं जातं। जीएसटी मुळे आता अनेक अप्रत्यक्ष कर कायदे नामशेष होऊन एकच कायदा अस्तित्वात येईल। आपल्या देशामध्ये आपण बघतो अनेक राज्य आहेत, अनेक युनियन टेरिटरीज आहेत। प्रत्येक राज्याचे टॅक्सेशनचे नियम वेगळे आहेत, युनियन टेरिटरीजचे नियम वेगळे आहेत आणि म्हणून ज्यावेळेस एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये माल वाहतूक होते त्या राज्यावर ती गाडी थांबावी लागते, ट्रक थांबावी लागते, त्या ठिकाणी तिथे एंट्री टॅक्स भरावा लागतो, अनेक तासांचा त्या ट्रकचा ट्रान्सपोर्टेशनचा खोळंबा होतो। तर ह्या सगळ्या गोष्टींना जीएसटी आल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत। म्हणजे याच्यामध्ये फायदा कोणाला होणार आहे, हा अल्टिमेट हा फायदा हा कन्झ्युमरला होणार आहे आणि त्याच्यामुळे किमतीसुद्धा मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये कमी होतील। दुसरा जो मोठा फायदा आहे की आपण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळा टॅक्स भरतो। कारखान्यातून माल उत्पादन होतं, एक्साईज भरल्या जातो, तो माल बाजारात येतो त्याच्यावर वॅट भरला जातो, पुढे तो माल शहरामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यावर ऑक्ट्राय अथवा एलबीटी भरावे लागतं, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्याच्यावर एंट्री टॅक्स भरावा लागतो, वेळेचा अपव्यय होतो
आणि हे सगळे वेगवेगळे रिटर्न्स आपल्याला भरावे लागतात. याचबरोबर आपण जर एखादी सर्व्हिस रेंडर करत असू तर आपल्याला सर्व्हिस टॅक्सही भरावं लागतं. ह्या सगळ्या जाचातून कन्झ्युमरची, व्यापाऱ्यांची आणि उद्योजकांची मुक्तता होणार आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचं जाळं मोठं आहे. त्यातून निर्यात करणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. एकेकाळी आयात करणारा देश अशी ओळख असणारा भारत आज उत्पादन, तंत्रज्ञान, IT सेवा यासारख्या गोष्टींच्या निर्यातीत विकसित देशांशी स्पर्धा करतोय. त्यामुळे गुंतागुंतीची कर प्रणाली अनेकदा डोकेदुखी ठरायची. 17 वेगळे इनडायरेक्ट टॅक्सेस एकत्र येऊन त्याचा सिंगल GST तयार होणार आहे. त्यामुळे जो लीगल कॉम्प्लायन्स आहे, त्याला लागणारी मेहनत आहे, एफर्ट्स आहेत, सिस्टम आहेत, त्या सोप्या होणार आहेत आणि त्यामुळे काही खर्च वाचणार आहेत. याचबरोबर क्रेडिट घेणं, इनपुट क्रेडिट घेणं अत्यंत सोपं होणार आहे. पूर्वी वॅट, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स यांचे वेगळे क्रेडिट घ्यायला लागायचे, आता ते एकत्रित होऊ शकतात. याचा फायदा होणार आहे. त्यामुळे जे एक प्रकारचं टॅक्स इव्हेजन किंवा टाळाटाळ करण्याची वृत्ती होती ती कमी होऊन जास्त टॅक्स पेयर्स तयार होतील आणि गव्हर्नमेंटला याच्यापासून जास्त रेव्हेन्यू मिळणार आहे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्ण भारतभर एकच टॅक्स लागू पडणार आहे. भारत हे एक सिंगल मोठं मार्केट म्हणून येईल. राज्यातल्या सीमा, ज्या राज्याच्या सीमा आहेत, बिझनेस लाईन्स आहेत, त्या डायल्यूट होतील. CST हा निघून जाईल, त्याच्यामुळे बर्डन कमी होईल. ई-कॉमर्स वाढत चाललेलं आहे आणि ई-कॉमर्स हे आयसोलेटेड लोकेशनपासून डिलिव्हरी करतं, पण वेगळ्या राज्यात डिलिव्हरी होतात आणि त्यांना वेगळे नियम लागू पडतात. पण या GSTमुळे ई-कॉमर्सवाल्यांचं लाईफ अत्यंत सुलभ आणि सोपं होणार आहे. त्यामुळे त्याच्यावरचं इंट्रॅक्शन, त्याच्यावरचं टॅक्स कलेक्शन हे सोपं होईल आणि बिझनेसही सोपं होईल. एखादी वस्तू उत्पादित झाल्यापासून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जेवढी यंत्रणा आहे तेवढ्या प्रकारची कर पद्धती आपल्याकडे असल्यामुळं केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे वेगवेगळे कर आकारले जायचे. GSTमुळं आता एकच कर लागणार असल्यानं व्यवहारात अधिक पारदर्शकता येणार आहे. त्यामुळं इको फ्रेंडली अशी ही कर प्रणाली कशी बनवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कस्टमर के हिसाब से नेट टैक्स इंसिडेंस जो है वो कम ही होना चाहिए. प्रैक्टिकली जहाँ जिन कंट्रियों में GST लागू हुआ है उनमें वहाँ पर इस तरह का अनुभव है कि आफ्टर 2-3 years once the total system get stabilized the rates comes down, so net incidence of the tax on the customer will also be lower. For assessee it is basically a very कहते हैं कि it's a very friendly tax administration that you have to file only a one return and that return basically will take care of the both the tax burden of the state government side as well as the central government side. परदेशातून येणाऱ्या वस्तू कर प्रणालीच्या ओझ्यामुळे खूप महाग मिळत असल्याचं चित्र आपण भारतात पाहतो. या GSTमुळे कर प्रणाली सोपी होणार असून त्याचा थेट फायदा सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचावा असे प्रयत्न सुरू आहेत. आणि असं झाल्यास वस्तू स्वस्त होऊन सरकारचा महसूलही वाढणार आहे. जर त्यांनी त्या नियमामध्ये निसंदिग्धता ठेवली तर त्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये नोकरशाहीला फारसा त्याच्याशी खेळण्याचा वाव मिळणार नाही. पण जर त्यात संदिग्धता कायम ठेवली तर मात्र नोकरशाही पुन्हा त्याच्या इंटरप्रिटेशन्सवर खेळेल, त्यातून भ्रष्टाचाराला वाव मिळेल, त्यातून काही लोकांना कॉर्नर करून हॅरॅश करायचा प्रयत्न केला जाईल, काही लोकांना फेवर करायचा प्रयत्न केला जाईल आणि मग जुन्या टॅक्स रिजिमचे जे काही इल इफेक्ट्स आहेत, जी काही गैर गोष्टी आहेत, त्या गैर गोष्टीची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसेल. त्यामुळं मला वाटतं रूल्स फ्रेम करत असताना फार स्पष्टवाक्यता असली पाहिजे की ज्याच्यामुळं भ्रष्टाचाराला कमीत कमी वाव राहावा आणि भ्रष्टाचार होऊ नये. कारण शेवटी जर भ्रष्टाचाराला वाव झाला तर त्याचा परिणाम काय होतो, तर तो परिणाम शेवटी सरकारलाच भोगावा लागतो. म्हणजे सरकारचं जे टॅक्स कलेक्शन आहे त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम. व्यापारी हे कर प्रणालीमधले आजवरचे सर्वात सॉफ्ट टार्गेट समजले जायचे. केंद्राचे कर, राज्याचे कर, महानगरपालिकांचे कर, जकात, LBT अशी करांची मालिकाच आता या GSTमुळे संपुष्टात येणार आहे.
लोकल लेवल पे जैसा जकात था, LBD था, भरना पड़ता था। स्टेट लेवल पे सेल टैक्स वगैरह भरना पड़ता था। सेंट्रल लेवल पे अलग टैक्स भरना पड़ता था। ऐसे 7-8 नमूने के टैक्स हमारे को भरना पड़ते थे। उसके कागज़ की परवाही करना पड़ती थी, जो कि व्यापार को व्यापार छोड़ के उसमें बहुत टाइम बर्बाद होता था और करप्शन का भी बहुत इसमें चांसेस थे। हर ऑफिसर कोई भी आके व्यापारी को तंग करना, एक सब सर्टन बातें होती थी। लेकिन अभी ये जैसा GST एक ही बिल आएगा, एक मुश्त लगेगा टैक्स, लेकिन हमारे को भरने में कोई एतराज़ नहीं और कस्टमर को समझने में इजी है, हमारे को भरने में इजी रहेगा। सरकारचा रेव्हेन्यू साधारणतः 2% सरकारचा रेव्हेन्यू वाढणार आहे। जर रुपयांमध्ये 2% जर मोजले तर साधारणतः 1 लाख कोटी रुपयांचा सरकारचा रेव्हेन्यू दरवर्षी वाढणार आहे।